आपल्याबरोबर शिवसेनेचे दिग्गज नेते वरिष्ठ नेते गजाननजी कीर्तीकर आहेत। सर, आनंद अडसूळ यांच्या इथे आपण आलेला होता, त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं आहे, काय भावना आहेत आपल्या? आनंदराव अडसूळ आम्ही शिवसेनेमधले फार जुने चळवळीतले कार्यकर्ते। सहकार क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांचं पगारमान वाढवणं, राहणीमान वाढवणं, मान सन्मान देणं, म्हणून आनंद अडसूळ यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठा लढा दिला आणि यशस्वी केला। असे माझे फार जुने सहकारी, आम्ही दोघेजण चळवळीतले आहोत। त्यांचा मुलगा अभिजित, तो देखील आता ह्या शिवसेनेमध्ये काम करतो, परराज्यातील शिवसेना संघटना उभी करण्याचं काम करतो। या मातेने सगळे चढ उतार बघितले, अडसूळवरती हल्ला देखील झाला। अशा अनेक प्रसंगाला तोंड देत असताना घरच्या गृहिणींनी हे सगळं सहन केलं। ती माता आज गेली, दुःख तर त्यांना झालेलं आहे, आम्हालाही झालेलं आहे। कारण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या घरच्या पत्नीला हे सगळं सहन करण्याची क्षमता असते, म्हणून आम्ही पुरुष मंडळी बाहेर चळवळीत काम करत असतो। असा आजचं हे दुःखद निधन मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। कालच आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिन 58वा साजरा झाला। आपण देखील स्टेजवर मध्यभागी मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलेले होतात। स्टेजवरून अनेक भाषणं झाली, त्यामध्ये काही भाषणं ही गाजली, काही भाषणांमधून परखड मत काही लोकांनी व्यक्त केलेलं आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या भाषणात देखील होतो, म्हणजे वायकर यांच्या जिंकण्याचा। तर ही जी जीत आहे किंवा हा जो पराभव झालेला आहे अमोल कीर्तीकर यांचा, या संदर्भात आपल्याला आज देखील आपल्या काय भावना आहेत? कारण की अनेक ठिकाणी आता त्या संदर्भामध्ये प्रश्न उचलले जात आहेत की कशा प्रकारे आरो असतील किंवा तिकडचे वेगवेगळे यंत्रणा असतील, या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे, मी अमोलला सांगितलं, त्यांच्या उभाटाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्हाला तुमच्या मनामध्ये जो संशय आहे या मतमोजणीच्या कृतीबद्दलचा आणि आरोच्या आक्षेपार्ह कृतीचा, हे आता वृत्तपत्रातून किंवा माध्यमातून तुम्ही चर्चा करू नका। तुम्हाला सरळ कोर्टात जा, कोर्टामध्ये दाद मागा, जो काय निर्णय होईल तो स्वीकारा। आता ह्या चर्चेला काय अर्थ नाही। 48 मतांनीच का जिंकला, मतमोजणी त्या ठिकाणी त्याच्यावरती संशय काय आहे, एक बाकी ह्या निमित्ताने स्पष्ट होतं की वंदना सूर्यवंशी ह्या आरो ज्या आहेत, ह्या भ्रष्ट अधिकारी म्हणून त्यांच्या पूर्व खात्यामध्ये त्यांच्यावरती काय आरोप लागले होते। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना आरो म्हणून मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नेमणूक का केली? साधारणपणे निवडणूक आयोगाचा असा संकेत आहे, असा नियम आहे की ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना अशा तऱ्हेची जबाबदारी देऊ नये म्हणून। हे त्यांनी चुकीचं नेमणूक केलेली आहे, त्याचा सुद्धा जाब त्यांना निवडणूक आयोगाला द्यावा लागेल। हा वेगळा विषय आहे, परंतु त्यांच्या एकंदरीत कृतीबद्दल संशय आहे, आक्षेपार्हता आहे, याबद्दल त्यांनी सरळ कोर्टात जाऊन दाद मागावी, एवढाच एक प्रश्न निर्माण झालेला आहे। रामदास कदम हे देखील जुने शिवसैनिक आहेत, ते देखील काल भाषणामध्ये असं म्हणाले की भाजपमुळे ही शिवसेनेच्या अनेक सीट ज्या आहेत त्या पडल्या, त्यांनी लेट केला या सीटा जाहीर करण्यासाठी, सीट जाहीर करण्यासाठी। आपल्याला हे मत पटतं का? त्यांनी भाजपवर आणि महायुतीवर परखड मत व्यक्त केलं। मला पटतं ते मत, कारण भाजपने आमच्या पक्षाला मिसगाईड केलं। पुष्कळशा आमचे आणखीन 7च्या ऐवजी आणखीन 4-5 खासदार आले असते, आणि त्यांनी कुठला सर्वे केला ते सर्वे करतात आणि आमच्यावरती ते लादतात, ते लादून घेतलं आम्ही आणि आमचं नुकसान झालं। हे अगदी स्पष्ट मत त्यांनी मांडलेले, त्याला माझं समर्थन आहे।
शिशिर शिंदे जे आहेत त्यांनी निलंबनाची मागणी केली होती आपल्या गेल्या वेळच्या वक्तव्यानंतर. काल देखील ते म्हणाले की मी माझ्या मागणीवर ठाम आहे. शिशिर शिंदे यांच्या या निलंबनाच्या मागणीवर आपलं काय मत आहे? शिशिर शिंदे हा दलबद्दू माणूस आहे. शिवसेनेमध्ये होता, मनसेमध्ये गेला, पुन्हा शिवसेनेत आला, आता एकनाथ शिंदेमध्ये कडे आला. आता हा मला शिस्तीचे आणि निष्ठेचे धडे काय देणार? त्याच्याकडून मी धडे घेऊ का शिशिर शिंदेकडून? आणखीन काय म्हणणार मी? वायकर अजूनही ठाम आहेत की मी जिंकलो ते व्यवस्थित जिंकलो, मला काही माझ्या ह्याच्यामध्ये नाही. आता मगाशी पण येऊन गेले, म्हणाले आधी कीर्तिकरांना बोलू द्या, मग मी पेपर घेऊन बसतो आणि मी माझी प्रतिक्रिया देतो. ऐका, वायकर 48 मताने घोषित केलं गेलं नियमाप्रमाणे, ते सगळं स्वीकारायचं आहे, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. पण निवडणूक मोजणीमध्ये झालेल्या ज्या काय अनियमितता आहेत, ज्या संशयास्पद गोष्टी आहेत, त्या कोर्टासमोर स्पष्ट होऊ देत. कळलं की नाही? माझ्या पक्षाचा उमेदवार जिंकला. मी ह्या निवडणुकीत ना रवींद्र वायकरचा प्रचार केला, ना अमोलचा प्रचार केला. आणि मी ज्याचा कोणाचा प्रचार केला असता, मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो, 50-60 हजाराने तो उमेदवार जिंकून आला असता. 48-42 नाही, एवढंही सांगतो तुम्हाला. आपल्या पक्षाचा प्रचार करायला हवा होता असं वाटत नाही? कारण की कार्यकर्त्यांच्या अशा भावना होत्या की आपल्या पक्षाचा जो उमेदवार त्याचा प्रचार करायला हवा होता. पुढं मी कसा करणार? मी त्या पक्षात नाही आहे. अमोल मुलगा जरी असला तरी माझा पक्षाचा रवींद्र वायकर उमेदवार होता. रवींद्र वायकरांचा प्रचार करायला पाहिजे होता. रवींद्र वायकरचा केला नाही, अमोलचा केला नाही. मी स्तब्ध राहिलो. कोणाच्या बाजूने कोणाच्या विरोधात माझं मतप्रदर्शन केलं नाही, कोणासाठी मी प्रचार केलेला नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.